चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी सुशील कांबळे. प्रथम सर्व महापुरुषांना बोलत आहे. आता गेली काही दिवसापासून का नाही, उन्हाचा एवढा म्हणजे असं ही वाढत चाललेला आहे, ताव वाढत चाललेला आहे की बोलायचं काम नाही. आणि आता पुढचा अखंड मेचा महिना आहे आपल्यापाशी. तर असं झालेलं आहे, म्हणजे असं समजतंय की जवळजवळ 100-125 वर्षापूर्वी जसा एक उन्हाळा पडला होता आणि त्याच्यामध्ये जीवितहानी, मग ते मनुष्याची असो पशुपक्ष्यांची असो, भरपूर प्रमाणात झाली होती. तशाच एक प्रकाराचा उन्हाळा आपल्या इथं ह्या वेळेला आलाय किंवा यायला लागलाय आणि त्याचं सावट आपल्यावरती आहे असं समजतंय. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या घरातले पशु पक्षी किंवा आपले जनावर असतील किंवा आपल्या घरची व्यक्ती असतील, ह्या सगळ्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाही घेतले आपण जर हलगर्जीपणा केला तर एखाद्या वेळेला आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. एखादं दुसरं एक वस्तू असते म्हणजे जनावर असेल किंवा मनुष्य असेल ते दवाखान्यात दगावण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपण का नाही काही आपल्या म्हणजे आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यापासून आपण आपलं शरीर शांत करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ऊसाचा रस आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमपन्ना आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोण आपलं कोकम सरबत घेतोय, कोण सरबत घेतोय, कोण कोल्ड्रिंक घेतोय, आईस्क्रीम घेतोय शरीर थंड ठेवण्यासाठी. तर मला काय सांगायचं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बी ठीक आहेत, पण ह्याच्यापेक्षा एक चांगलं गुणधर्म असणारं एक सरबत आहे जी आम्ही आमच्या घरी रोज उन्हाळ्यामध्ये म्हणजे दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये घेतोय. तर तुम्हाला सांगतो त्याच्यात असं आहे की तुम्ही गोंद कतिरा म्हणून एक डिंकाचा प्रकार आहे जो आयुर्वेदिक मेडिकलमध्ये कुठल्याही तुम्हाला मिळून जाईल. तो गोंद कतिरा घ्यायचा, तो भिजत टाकायचा, त्याला कमीत कमी 6 ते 7 तास चांगलं भिजायला, म्हणजे भिजते जे व्हायला ना 6 ते 7 तास लागते. तर ते भिजायला टाकायचं. त्याच्यानंतर ना आपला सब्जा शेव घ्यायचा, तो पण भिजत टाकायचा. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो आपलं ओरिजिनल मध जे आपण झाडावरनं शेतातनं वगैरे काढून आणतो असं ओरिजिनल मध. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सुंठ असेल, बडीशेप असेल किंवा वेलदोडा असेल ह्याची पावडर, एखादा दुसरा लिंबू, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो मीठ, त्याच्यानंतर ना खडी साखर ज्याची आपण पावडर करून घ्यायची खडी साखरेची. हे सगळं इक्वलीकरण करायचं त्याचं आणि एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार पाणी घालायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ती प्यायला द्यायचं. तुम्ही जर करता जनावरांना जरी दिलं तरीही चालतंय. 1 नंबर अगदी मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक जीवासाठी ती 1 नंबर सरबत आहे. अमृत म्हटलं तरी चालतंय. माझ्या मतानं जर विचारायचं झालं तर ते एक प्रकारचा अमृतच आहे. त्याच्यानं आपल्या शरीरामध्ये एवढा म्हणजे त्याचा फायदा होतो त्या सरबताचा की आपलं शरीर अगदी थंड होते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला जी काय उष्णतेनं किंवा बाहेर उन्हामध्ये गेल्यानंतर त्रास होतो, डोळ्याला असेल आपल्या स्किनला असेल, हे सगळे कमी व्हायला चालू होतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुणाला जर करता मूळव्याध असेल तर उन्हाळ्यामध्ये त्याचा जास्त त्रास होतोय. तर ती तर 100% तुमचं जे मूळव्याध आहे ना ती पूर्ण म्हणजे मारायचं काम हे सरबत करते बघा. गोंद कतिरा हा आयुर्वेदिकमध्ये माझ्या हिशोबानं तर उष्णतेसाठी 1 नंबरला ठेवला तरी चालतो. कारण मी स्वतः यूज करतोय ते किंवा स्वतः आम्ही ती सरबत पितोय. त्यामुळे आम्ही सांगतो सगळ्यांनी, आणि लई खर्चिक नाही, सगळ्यात महत्वाचं कमीत कमी पैशामध्ये. आता लिंबू तुम्हाला 2-4 रुपयाला मिळणार आहे. मीठ घरी अवेलेबल असते. सुंठ किंवा बडीशेप किंवा वेलदोड ही घरी आपल्या अवेलेबल असते. त्याच्यानंतर खडी साखर आपल्या घरी अवेलेबल असते. सब्जा असेल किंवा गोंद कतिरा असेल ही सुद्धा काय लई म्हणजे असं महागडं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मध तर काय आपल्याला कुठेही रानामध्ये गेलं तर फुकटच अवेलेबल होतं बिन पैशाचं. तर ह्या सगळ्यांना एकत्र करून जो सरबत बनतोय तो अत्यंत 1 नंबर उन्हाळ्यामध्ये. याचं सेवन सगळ्यांनी करावं आणि आपल्या घरातल्या लहान लेकरांचं, वयस्कर माणसांचं, आपलं स्वतःचं उन्हाळ्यापासून संरक्षण करावं. प्रत्येकानं हे करावं असं माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगतो मी की ज्यांच्या कुणाच्या घरी कूलर असतील, एसी असणाऱ्याच्या घरचा काही प्रॉब्लेम विषयच नाही आहे. ज्यांच्या कुणाच्या घरी कूलर असतील पाण्याची, त्यांनी फ्रीजमध्ये बर्फाचे ब्लॉक्स क्यूब बनवावेत आणि त्या कूलरमध्ये टाकावेत आणि त्याच्यानंतर मग ते चालू केलं की ते अत्यंत एसीपेक्षा गार त्याची हवा मिळते. आणि जर करता कोणाच्या घरी समजा एसी कूलर नसेलच, पंखा तर सगळ्याच्या घरी अवेलेबल असतो,
त्यांनी सगळ्यात उत्तम उपाय एकच करायचा की गार बर्फाच्या पाण्यामध्ये एखादा ओढणी असेल किंवा एखादं शाल असेल ती पाण्यामध्ये भिजवावी, त्याला पिळावं आणि ती आपल्या लहान लेकरांच्या अंगावर टाकावं. AC पेक्षा एक नंबर काम ती करणार आहे. अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये आपल्या जे अवतीभोवती आयुर्वेदिक गोष्टी आहेत, झाडपाला आहेत, ह्याच्यापासून प्रत्येकानं बाबा एक प्रकारचं काढा असेल, शरबत असेल असं बनवून आणि कुणाला तरी वेगळं, मला जे माहित आहे त्याच्यापेक्षा वेगळं आणि कुणाला तर माहित असेल ते करून आपल्या घरच्यांचं, आपल्या मुलांचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं आणि ह्यो उन्हाळा पार पाडावा. कारण ह्यो उन्हाळा अत्यंत भयंकर आणि डेंजर आहे. ह्या उन्हाळ्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. प्रत्येकानं काळजी घ्या आणि प्रत्येकानं आपल्या कुटुंबाची निगा राखा. धन्यवाद. जास्त तापून पण चालत नाही. त्यानंतर मग ती भानगड मीठ आपलं